नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे रविराज काकांनी आता संपूर्ण सुभेदार कुटुंबाचा चांगलाच पाणउतारा केलेला असतो. तर इथे रविराज काकांनी सगळ्यांसमोर अर्जुन आणि सायलीची बाजू घेत इथे आता संपूर्ण सुभेदार कुटुंबाचा पाणउतारा करत प्रियाला सुद्धा चांगलं सुनावलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे आता अर्जुन आणि सायलीने प्रियाला चांगलीच धमकी दिलेली असते. त्यामुळे इथे प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आणि त्याचबरोबर रविराज काकांनी सुद्धा अश्विनला जावई म्हणून स्वीकारण्यासाठी नकार दिलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे संपूर्ण सुभेदार एकत्र येऊन रविराज काकांची कशा पद्धतीने फसवणूक करतात आणि रविराज काका सगळ्यांच्या विरोधात जाऊन अर्जुन सायलीची बाजू घेत सगळ्यांना कशा पद्धतीने सुनावतात आणि येथे प्रियाचा पाणउतारा करतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघूया इथे आता नाही नाही म्हणता अश्विन आणि प्रियाचं लग्न हे झालेलंच असतं. आपल्या सगळ्यांची सुद्धा अशीच इच्छा होती की ह्या प्रियाचं लग्न अश्विनबरोबर होऊ नये, पण तरीसुद्धा आता त्या दोघांनी कोर्ट मॅरेज केलेलं असतं आणि प्रियाला जे हवं असतं ते तिने मिळवलेलं असतं. तर इथे आता संपूर्ण सुभेदार प्रतिमाला म्हणतात की रविराजांना काही सांगू नकोस, कारण ते प्रियाच्या आणि अश्विनच्या लग्नाला नकार देतील. तर प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण सुभेदारांनी रविराज काकांची फसवणूक केलेली असते. त्यांच्याच मुलीचं लग्न आपल्या मुलाबरोबर लावून दिलेलं असतं, पण इथे त्यांना काहीही न सांगता. त्याच्यामुळे इथे प्रतिमा म्हणत असते की आता तर लग्न झालं आहे ना, मग आपण एक काम करूया ना, आता तरी रविराजांना सांगूया. तरीसुद्धा इथे कल्पना म्हणत असते की नाही, नको, अगं आत्ताच कशाला ना सांगायचं, आपण एक काम करूया, आपण रविराज भाऊजींना सरप्राईज देऊया. त्यामुळे इथे कल्पनाला एक गोष्ट कळत नसते की इथे रविराज काका सरप्राईज होणार नसतात, तर त्यांना खूप मोठा धक्का बसणार असतो जेव्हा त्यांना कळणार असतं की त्यांना न सांगता त्यांच्या मुलीने अश्विनबरोबर लग्न केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सुभेदार कुटुंब आणि प्रतिमा हे सगळेजण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. हे जेव्हा रविराज काकांना कळेल तेव्हा त्यांना धक्का बसेल, पण याचा विचार कुणीही करत नाही आहे. आणि एका बाजूला सायली आणि अर्जुन हे दोघेजण आता प्रयत्न करत असतात की नक्की चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा. पण कल्पना, प्रताप काका, अश्विन, पूर्ण आजी हे सगळेजणच आशिकाई यांनी आता कंडी केलेली असते की अर्जुन आणि सायली त्याचबरोबर विमल यांना अश्विन आणि प्रियाच्या लग्नाबद्दल काहीही कळू द्यायचं नाही, कारण ते दोघेजण काहीतरी खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. मग प्रेक्षकांनो, एक गोष्ट लक्षात येत नाही, म्हणजे त्या तन्वीला या घराची सून करण्यासाठी हे सुभेदार इतके आसुसलेले आहेत की त्यांना इथे सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवावीशी वाटते. तेव्हा प्रेक्षकांनो, पण ह्या लोकांच्या लक्षात एक गोष्ट येत नाही आहे की तुम्ही जे लोक आता करताय ते सगळं जर बरोबर असेल तर त्यावेळेला अर्जुन आणि सायलीला जे योग्य वाटलं तेच तर त्यांनी केलं होतं ना. तर इकडे तुम्ही लोक अर्जुनला प्रेशराईज करत होता प्रियाबरोबर लग्न करण्यासाठी आणि अर्जुनला ते लग्न टाळायचं होतं. लग्न टाळायचं होतं म्हणून त्याने हा पर्याय निवडला की जर तुम्हाला घरामध्ये नाचूनच हवे आहे ना, तर मग मला जी हवी आहे त्या मुलीबरोबर लग्न करतो, तर याच्यात काय बिघडलं. तेव्हा इथे आता सुभेदारांना तन्वी त्यांच्या घरची सून हवी आहे. मग जर तुम्हाला जे हवं आहे ते करण्यासाठी तुम्ही कितीही खालच्या पातीला जाऊ शकता, तर मग अर्जुन हा सुद्धा तुमच्या घरातला एक मुलगा आहे. त्याला आयुष्यामध्ये कुठली मुलगी हवी आहे हा त्याने जर त्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुभेदारांना इतकं राग येण्याचं कारणच काय. पण तरीसुद्धा इथे सगळेजण आता अर्जुन आणि सायली या दोघांना दुश्मन समजत असतात, कारण इथे त्यांची मर्जी राखली नाही म्हणून. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांनी खूप मोठा गुन्हा केलेला असतो. तर इथे रविराज काकांना काहीही न सांगता इथे प्रिया आणि अश्विनचं लग्न लावून दिलेलं असतं. आता ज्या वेळेला ही गोष्ट रविराज काकांना कळेल आणि त्यांना जर कळलं की मला अंधारात ठेवून माझ्या मुलीचं परस्पर लग्न लावण्यात आलेलं आहे, तर कुठल्याही बापाला आनंद होईल का. उलट त्या लोकांचं तोंड बघायची सुद्धा कधीही इच्छा होणार नाही. आणि इथे अजून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे ही तीच प्रिया आहे.
जिने रविराज काकांना एकदा नाही तर दोनदा सांगितलेलं असतं की बाबा, माझं अर्जुनवरती प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे. आणि ज्या वेळेला इथे अर्जुनने आता तन्वीबरोबर साखरपुडा न करता ज्या वेळेला सायलीबरोबर तो लग्न करून आलेला असतो, तेव्हा इथे प्रियाने खोटं खोटं का होईना पण जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्यावेळेला ती रविराज काकांना सातत्याने पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की माझा इथे आता प्रेमाचा अर्जुनने स्वीकार केला नाही, मला फसवलं, मला अंधारात ठेवून त्याने त्या सायलीबरोबर लग्न केलं आणि तिची किती मोठी फसवणूक झाली हे ती म्हणत होती. आणि आता तीच प्रिया दुसऱ्यांदासुद्धा अर्जुनबरोबर लग्नाला तयार झाली. रविराज काका नाही म्हणत असताना तिने इथे रविराज काकांना सांगितलं की बाबा, माझं अर्जुनवरती किती प्रेम होतं तुम्हाला माहिती आहे ना, मी त्याच्यासाठी जीव देण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि आता देवाने मला जणू काही दुसरी संधीच दिली. आता सायली त्याच्या आयुष्यातून निघून गेली ना, मग मी आता त्याच्याबरोबर लग्न करते आणि मी सुखाचा संसार करते ना बाबा. कदाचित माझ्या नशिबामध्ये अर्जुनचं प्रेम असेल, उशिरा का होईना पण असेल. तेव्हा रविराज काका म्हणतात की ही सर्वस्वी तुझी जबाबदारी असेल. ह्या वेळेलासुद्धा पूर्वीसारखं काही झालं तर मी याची अजिबातच दक्षता घेणार नाही आणि तू स्वतःला त्राससुद्धा करून घ्यायचा नाही. आधी तुझी चूक केली होतीस ना स्वतःला संपवायची, ती चूक तू पुन्हा करायची नाही, असं रविराज काका प्रियाला बजावतात. तेव्हा प्रिया आता स्वतःच्या मर्जीने त्याच्याबरोबर लग्नाला तयार होते. आणि तेव्हासुद्धा तसंच होतं, सायली येते आणि आपल्या प्रेमाबरोबर पुन्हा एकदा लग्न करते. आणि इथे पुन्हा प्रियाचा प्लॅन आता फसलेला असतो. प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनबरोबर लग्न करण्याचा जो घाट प्रियाने घातलेला असतो तो अगदी तिने पूर्णच केलेला असतो. पण इथे आता रविराज काकांना असं वाटतं की जी मुलगी अर्जुनबरोबर लग्न करण्यासाठी एवढी उतावळी झाली होती, ती मुलगी आता अश्विनबरोबर लग्न करून येते, याला म्हणतात तरी काय? म्हणजे प्रियाचं प्रेम हे खरं होतं की खोटं, असा प्रश्नसुद्धा त्यांना पडणारच आहे. तर इथे प्रेक्षकांनो, फायनली आता एवढं सगळं करून अश्विन आणि प्रियाचं लग्न हे कोर्टामध्ये झालेलं असतं. दोघांचं कोर्ट मॅरेज होतं आणि ही गोष्ट आता सायली आणि अर्जुन यांना काही कळलेली नसते. कारण ज्या वेळेला अर्जुन कोर्टामध्ये असतो त्यावेळेला प्रियाला तो बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांची चुकामुक होते. आणि त्यानंतरला जेव्हा सायली त्या ठिकाणी येते तेव्हा रजिस्ट्रेशन रूममध्ये ती जाणार, तेवढ्यातच इथे अश्विन आणि प्रिया दोघांचं कोर्ट मॅरेज होऊन ते लोक बाहेर पडलेले असतात. त्यामुळे इथे आता सायलीलासुद्धा कळत नाही की या दोघांनी कोर्ट मॅरेज केलेलं आहे. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुन घरी आल्यानंतर सगळीकडे तो सायलीला शोधत असतो, अगदी नेहमीप्रमाणे की सायली कुठे आहे म्हणून. पण सायली त्याला काही कुठेही दिसत नसते. तेव्हा तो मधुभाऊंकडे जातो, मधुभाऊंची चौकशी करतो. कारण त्याला बघायचं असतं की सायली तिथे मधुभाऊंजवळ तर गेली नाही ना बोलायला, पण तिथेसुद्धा सायली नसते. मधुभाऊंना काळजी वाटेल म्हणून इथे अर्जुन मधुभाऊंना काहीसुद्धा म्हणत नाही, पण त्याला आता काळजी वाटत असते की सायली गेली तरी कुठे. तेव्हा तो आता पुन्हा इथे सायलीला फोन करत असतो. सायली फोन उचलत नसते, कारण ती शोधाशोध करत असते की प्रिया आणि अश्विन दोघेजणं कुठे आहेत. त्यानंतर सायली वैतागून घरी आलेली असते. घरी आल्यानंतर तरी काही माहिती मिळते का ते बघण्यासाठी. आणि शेवटीला इथे आता प्रिया ही अश्विनचा हात पकडून घरी येताना त्यांना दिसते. तर इथे संपूर्ण सुभेदार अश्विन आणि प्रियाचं कोर्ट मॅरेज केल्यानंतर तिला घरी घेऊन आलेले असतात. आणि इथे जेव्हा प्रिया आता घरी येते तेव्हा अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना खूप मोठा धक्का बसतो प्रेक्षकांनो, कारण कुणीही या गोष्टीचा विचार केलेला नसतो. आणि इथे सायलीला आता थोडी थोडी कानकुनी लागलेली असते आणि ती प्रयत्न करत असते, जर अश्विनचं आणि प्रियाचं लग्न होत असेल तर हे लग्न काही करून थांबवलं पाहिजे. पण इथे तिला ती संधीच मिळत नाही, कारण सुभेदारांनी खूपच जास्त प्लॅनिंग केलेलं असतं अर्जुन आणि सायलीला त्या लग्नापासून दूर ठेवण्यासाठी. त्याचबरोबर इथे अर्जुनला तर खूपच जास्त राग येतो, कारण त्याला बरोबर माहिती असतं की प्रिया किती चालाक आहे आणि अश्विन किती साधा भोळा आहे हे सुद्धा त्याला माहिती असतं. तेव्हा इथे आता अश्विन आणि प्रिया दोघेजणं जेव्हा गृहप्रवेश करण्यासाठी तिथे येऊन उभे राहतात तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काय केलं आहेस तू अश्विन? तू आणि तन्वी तुम्ही दोघेजणं सोबत कसे काय? तेव्हा अश्विन म्हणतो, दादा तुला दिसत नाही आहे का, माझं आणि तन्वीचं लग्न झालं आहे, लग्न केलं आम्ही दोघांनी. तेव्हा अर्जुन म्हणतो, का या तन्वीबरोबर तू लग्न का केलंस अश्विन? तुला दुसरी कुठली मुलगी लग्नासाठी मिळालीच नाही का?
तेव्हा अश्विन म्हणतो, का तू का असं म्हणतोयस? तू तर तिच्याबरोबर लग्न केलं नाहीस ना? त्या बिचारीला लग्न मंडपातून सोडून निघून गेलास आणि ह्या सायली वहिनीबरोबर लग्न केलंस. मग त्यावेळेला तू तिचा हात पकडला नाहीस म्हणून तुझी काय इच्छा होती? तिने असं एकटं राहायचं का आयुष्यभर? मला वाटलं तिच्याबरोबर लग्न करावंसं, मी केलं आणि ती माझी आता बायको आहे. तिच्याशी बोलताना नीट बोलायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी कसं बोलायचं आणि कसं नाही हे तू मला शिकवू नकोस. तेव्हा इथे संपूर्ण सुभेदार अर्जुन आणि सायलीला म्हणतात की तुम्ही दोघेजणं गप्प बसा. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही कुणीही तन्वीला आणि अश्विनला काही बोलायचं नाही. आम्हाला तन्वी पसंत आहे आणि आम्हीच त्यांची इथे आता दोघांची लग्नगाठ बांधून दिलेली आहे. आम्ही त्यांना सहकार्य केले. तेव्हा अर्जुन म्हणतो, का मामा तुम्ही ह्या दोघांना सहकार्य का केलं? तेव्हा कल्पना म्हणत असते, कारण त्या दोघांना स्वतःच्या मर्जीने एकमेकांबरोबर लग्न करायचं होतं. त्या दोघांना लग्न करायचं होतं, मग आम्ही नकार का द्यायचा? तेव्हा अर्जुन म्हणतो, मग मामा अश्विन आणि तन्वीसाठी एक रूल आणि माझ्यासाठी आणि सायलीसाठी एक रूल का? तेव्हा कल्पना आता गप्पच बसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ अश्विनला जर तन्वीबरोबर लग्न करायचं आहे आणि तन्वीलासुद्धा त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे तर तुम्ही सगळेजण त्यांना सपोर्ट करणार का? तर तन्वी प्रतिमातेची मुलगी आहे म्हणून आणि सायली मधुभाऊंची मुलगी आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे हे माहिती असताना देखील तुम्ही आम्हाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न करत होतात. असा का नियम तुम्ही काढला? अश्विनसाठी वेगळा नियम आणि माझ्यासाठी वेगळा का? मला ज्या मुलीबरोबर लग्न करायचं होतं, माझं ज्या मुलीवरती प्रेम होतं तिच्याबरोबरच मला लग्न करायचं होतं ना. मग तरीसुद्धा तुम्ही लोक नकार का देत होता आणि आम्हाला दोघांना वेगळं का करत होता? तेव्हा इथे आता अर्जुनला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रतिमात्या हे दोघंजणं लग्न करणार आहेत हे तुला माहिती होतं ना, मग आम्हाला का नाही सांगितलंस? तेव्हा प्रतिमा म्हणते, मला पूर्णाजीने शपथ दिली होती म्हणून मी काही नाही बोलले. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग आता तू ह्या दोघांच्या लग्नाला आहेस त्यांना आशीर्वाद द्यायला आणि बाकी सिनियर कुठे आहे की सिनियरपासूनसुद्धा ही गोष्ट लपून ठेवलीत तुम्ही? तेव्हा इथे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की आम्ही दोघांनी जेव्हा लग्न केलं होतं तेव्हा तुम्हाला सांगितलं नव्हतं, कारण का आम्हाला वाटलं होतं की आता आम्ही दोघेजण एकमेकांच्या इतकं प्रेमात आहोत की आम्ही एकमेकांना कधी सोडू शकत नाही. त्यामुळे घरच्या लोकांना आता त्रास देऊन काहीही सांगायचं नाही आहे. पण ही गोष्ट तुम्हाला कळली आणि तुम्हाला इतका राग आला की आम्ही तुम्हाला फसवलं, तुमच्याशी खोटं बोललो म्हणून तुम्ही आमचा तिरस्कार करता. आणि आता तुम्ही काय केलं? आता सिनियरपासून तुम्ही त्याच्याच मुलीचं लग्न लपून ठेवलं. मग तुम्ही हे चांगलं केलं का? म्हणजे एका वडिलांना अंधारात ठेवून त्याच्याच मुलीचं लग्न त्याला न सांगता आपल्या मुलाबरोबर लावून दिलं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की मी सिनियरला आता फोन करून सांगतो. तेव्हा इथे अर्जुन आता रविराज काकांना फोन करतो पण ते फोन उचलत नाही. तेव्हा अर्जुन पुन्हा फोन करतो. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, काय झालं? तू का मला सारखा सारखा फोन करतोयस? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, अरे तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुला माहिती आहे का, मी आणि सायलीने लग्न केलं होतं ही गोष्ट घरातल्या लोकांपासून लपून ठेवली म्हणून सगळेजण आमच्याशी बोलत नाही. आम्हाला जणू काही वाळीत टाकलं आहे त्या लोकांनी. पण तुला माहिती आहे का, म्हणजे सगळेजणं बरोबरच करत होते. त्यांनी जे केलं ते खोटं बोलणं हे चुकीचंच आहे, बरोबर की नाही? म्हणूनच आम्ही खोटं बोललो म्हणून सगळेजण आमच्यावरती रागवलेत. आता आमच्याशी कोणच बोलत नाही. मग एखाद्याची फसवणूक करणं हे चुकीचंच आहे, बरोबर ना? तेव्हा रविराज काका म्हणतात, हे काय बोलतोयस तू? जे काही आहे ते बरोबरच आहे. तुम्ही खोटं बोललात मग कोण बोले तुमच्याशी? फसवणूकच केली आहे तुम्ही, सगळ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मग सिनियर आता या लोकांनी तुझ्याबरोबर काय केले तुला माहिती आहे का? तेव्हा रविराज काका म्हणतात, काय झालं? जे काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. तेव्हा अर्जुन म्हणतो की घरी ये, घरी आल्यानंतर तुला सगळं काही कळेल. तन्वीसुद्धा इथेच आहे, प्रतिमा आत्यासुद्धा इथेच आहे आणि सगळेजण इथेच आहेत. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, काय झाले ते सांगशील का? तेव्हा अर्जुन म्हणतो, फक्त एकदा आमच्यावरचा राग बाजूला ठेव. आमच्यासाठी नाही, फक्त तन्वीसाठी तरी इथे येऊ शकतोस ना? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की मी आलोच. आणि इथे रविराज काका मीटिंगवरून नुकतेच आता घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर तन्वीचं नाव घेतल्यानंतर ते सुभेदारांच्या इथे यायला निघतात. तेव्हा इथे रविराज काका सुभेदारांच्या घरी आल्यानंतर बघतात तर काय, तन्वी आणि अश्विनचं लग्न झालेलं असतं. रविराज काकांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते धावत पडत येतात आणि म्हणतात, हे सगळं काय आहे? काय चाललं हे सगळं? प्रतिमा, हे सगळं काय आहे? तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो आपल्या तन्वीला आणि अश्विनला एकमेकांबरोबर लग्न करायचं होतं आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून त्या दोघांचं लग्न लावलं. हे बरोबर केलं ना? म्हणजे पूर्णाजीची तशी इच्छा होती
पूर्णाजीने मला वचन दिलं होतं की तुम्हाला काही सांगायचं नाही म्हणून. लग्न झाल्यानंतर सगळेजण तुम्हाला सरप्राईज देणार होते. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे सरप्राईज आहे का? म्हणजे हे सगळं बघून जर मला हार्ट अटॅक आला असता तर काय झालं असतं? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, म्हणजे माझ्या मुलीचं लग्न मला न विचारता तुम्ही सगळ्यांनी अश्विनबरोबर लावून दिलं. म्हणजे माझी इच्छा, मला काय वाटतं हे तुमच्या लेखी महत्त्वाचं नाही आहे का? तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, तन्वी, अगं तुला तुझ्या वडिलांना एकदा सांगावंसं सुद्धा नाही वाटलं? आणि काय तुला तर ह्या अर्जुनबरोबर लग्न करायचं होतं ना. मग आता अर्जुनबरोबर लग्न नाही झालं म्हणून तू दुसरा पर्याय निवडलास, तू अश्विनबरोबर लग्न केलंस. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते, बाबा असं नाही आहे. आता तुम्हीच सांगा ना, 2 वेळेला माझं लग्न मोडल्यानंतर कोण माझ्याशी चांगला मुलगा लग्न करणार होता? मग जर अश्विन माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाला तर मी नाही का म्हणू? आणि कुटुंबसुद्धा आपलंच आहे की नाही? तेव्हा इथे पूर्णाजीला मी विचारलं, मी जे काही करते ते बरोबर आहे का? पूर्णाजीने सुद्धा होकार दिला बाबा. तेव्हा रविराज काका म्हणतात, अगं पण तुझ्या आईवडिलांचा होकार तुझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे का? नाही बरोबर, प्रतिमा होती की तुला सपोर्ट करायला. ती तर सुभेदारांच्याच बाजूने आहे. तिच्यासाठी मी अजिबात महत्त्वाचा नाहीच आहे तसा पण, हो की नाही? तेव्हा तर बायको असूनसुद्धा तिने ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली. तेव्हा इथे कल्पना आणि प्रताप काका म्हणत असतात, भाऊजी, अहो तुम्हाला आम्ही सांगणारच होतो. आम्हाला खरंच असं वाटलं होतं की अश्विन आणि तन्वीचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला ही माहिती जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला आनंदच होईल. तेव्हा रविराज काका म्हणतात, का मला आनंद होईल? ज्या घराने माझ्या मुलीला 2 वेळा नाकारलं होतं त्याच घरातल्या दुसऱ्या मुलाबरोबर माझ्या मुलीचं लग्न व्हावं असं का वाटेल मला? तेव्हा रविराज काका म्हणतात, आणि तुम्ही लोकांनी मला अंधारात ठेवून माझ्या मुलीचं लग्न परस्पर तुमच्या मुलाबरोबर लावून टाकलं. मला काय वाटतं, माझी काय इच्छा आहे तुम्ही साधी विचारातसुद्धा घेतली नाही, विचारणासुद्धा केली नाही. जर तुम्हाला मी काही न सांगता तुमच्या मुलीचं लग्न परस्पर दुसऱ्या कुठल्या तरी मुलाबरोबर लावून दिलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? ते मला सांगा. तुम्ही झाला असतं सरप्राईज. तेव्हा इथे आता रविराज काकांनी अर्जुन सायलीची सुद्धा बाजू घेतलेली असते. रविराज काका म्हणतात, ज्या वेळेला आपल्याला कळलं की अर्जुन आणि सायलीने 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, पण ते दोघेजण आपल्याला सांगत होते की आता त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं त्यांच्यासाठी काही महत्त्व नाही आहे, कारण ते दोघेजण एकमेकांवरती प्रेम करत आहेत, त्यांना आता एकमेकांबरोबर राहायचं आहे. तरीसुद्धा आपण त्यांचं काही ऐकून घेतलं नाही, त्यांना एक संधीसुद्धा दिली नाही. मग त्यांनी त्यावेळेला जे काही केलं होतं त्यांच्या दृष्टिकोनातून ते योग्य होतं ना, कारण त्यावेळेलासुद्धा अर्जुनला तन्वीबरोबर लग्न करायचं नव्हतं आणि तुमच्या प्रेशरखाली येऊन त्याने सायलीबरोबर लग्न केलं होतं हे मला आत्ता कळतं आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, म्हणजे याचा अर्थ अर्जुन सायलीने तुमच्यापासून एक गोष्ट लपून ठेवलीत म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर वाईट वागता, तुम्ही त्या दोघांबरोबर अजिबात बोलत नाही. सायलीने चांगलं काही केलं नव्हतं का तुमच्या घरासाठी? सायलीने किती आणि काय काय केले? जेव्हापासून ती या घरामध्ये आली आहे तेव्हापासून तिने फक्त या घराच्या भल्याचा विचार केला आहे, पण तरीसुद्धा तुम्ही तिचं सगळं चांगुलपणा विसरलात आणि तिने एक खोटं का लपवलं म्हणून तिच्याबरोबर सगळी नाती तोडून टाकलीत आणि आता माझ्या मुलीला तुमच्या मुलाबरोबर लग्न करून घेऊन आलात. तेव्हा रविराज काका म्हणतात, ते सुद्धा माझ्याशी खोटंसुद्धा बोलला नाही तुम्ही, माझ्याशी काही बोललातच नाही, म्हणजे तुम्ही मला गृहीतच नाही पकडलं. मुलीचा बाप असून मला तेवढासुद्धा अधिकार नाही दिला तुम्ही की मी साधं होकार नकार तरी द्यावा. तेव्हा इथे मला विचारात घेतलंच नाही, मला गृहीत धरलंच नाही, असं रविराज काका म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी माझी फसवणूक केली, तुम्ही सगळे मला फसवलात, माझ्याशी खोटं बोललात, मला काही सांगितलं नाहीत. मला तुमच्याशी कुणाशी आता काहीच संबंध ठेवायचा नाही आहे. आणि तन्वी, मी तुझ्याशी सुद्धा सगळे संबंध नाती तोडतोय, हे लग्नच मी मानत नाही आहे. मुळात माझा या लग्नाला अजिबात सपोर्ट नाही आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, आणि अश्विन, एक गोष्ट लक्षात ठेव, मला काहीही न विचारता तू माझ्या मुलीबरोबर लग्न केलेस. तुला काय वाटलं तुझा मी जावई म्हणून स्वीकार करेन का? अजिबात नाही. तू माझा जावई अजिबात नाही आहेस, मी तुला स्वीकारतच नाही माझा जावई म्हणून. आणि हे बघ तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला लग्न करायचं होतं, तू केलंस ना, आता पुन्हा माझ्या घराची पायरीसुद्धा चढायची नाही. मी तुमच्या दोघांबरोबर सगळी नाती तोडतोय आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबासाठी सुद्धा माझा आणि तुमचा आता काडीचा संबंध नाही आहे. आणि याच्या पुढे मला कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा मला भेटण्याचा अजिबात तुम्ही प्रयत्न करायचा नाही, असं रविराज काका म्हणतात. तुम्ही गुन्हेगार आहात, खोटं बोलत माझ्याशी. जर अर्जुन आणि सायली चुकीचे आहेत तर तुम्ही डबल चुकीचे आहात. त्यांनी निदान त्यांचं नातं पुढे चालवलं तरी, पण मी तुमच्याबरोबर सगळी नाती तोडतोय
असं रविराज काका म्हणतात. त्यांना इथे आता ती गोष्ट खूप हट झालेली असते की त्यांना काही न सांगता परस्पररित्या इथे प्रियाचं आणि अश्विनचं लग्न लावून दिलेलं असतं. तेव्हा इथे आता रविराज काकांनी सगळ्यांच्या समोर अर्जुन आणि सायलीची आता इथे बाजू घेत इथे चांगले खडे बोल सुभेदारांना सुनावलेले असतात. त्यांची पार इथे इज्जतच काढलेली असते आणि अश्विनलासुद्धा जावई म्हणून स्वीकारण्यासाठी नकार दिलेला असतो. आणि इथे आता तन्वीबरोबरचे सुद्धा प्रियाबरोबरचे सुद्धा सगळे संबंध त्यांनी तोडलेले असतात आणि रविराज काका सरळ तिथून निघून जातात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, आणि तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या वेळेला कोर्टामध्ये मी हे सिद्ध करेन की विलासचा खून हा साक्षी शिखरेनेच केला होता आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील, त्यावेळेला कोर्टामध्ये तू दिलेली साक्ष ही खोटी होती हे सुद्धा सिद्ध होईल आणि तेव्हा मी कुणाची हायगाई करणार नाही. तुला जेलमध्ये टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मग त्यापासून वाचण्यासाठी तू काहीही कर, असं इथे अर्जुन म्हणतो. आणि इथे सायली आणि अर्जुन दोघेजणं प्रियाला आता धमकीच देतात. त्यामुळे प्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते.